श्रीनाथ जी गुरुजी को आदेश, माया स्वरूपी सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज जी को आदेश, शंभो जति श्री गुरु गौरक्षनाथ महाराज जी को आदेश, नाथ शिरोमणि जालिंद्रनाथ महाराज जी को आदेश, राजयोगी श्री कानिफनाथ महाराज जी को आदेश, नवनाथ चौरशे सिद्धों को आदेश, अलख पुरुष को आदेश आदेश आदेश। आज भरपूर दिवसाने ऑलमोस्ट पूर्ण एक महिना होऊन गेला आहे आणि आज मी व्हिडिओ टाकतो आहे। याचं कारण असं झालं की श्रावण महिना, त्यानंतर गणपती बाप्पा असे खूप मोठे सण येऊन गेलेले आहेत। श्रावण महिना एक तांत्रिक, एक साधक यासाठी खूप महत्त्वाचा महिना आहे, ज्या महिन्यात प्रत्यक्ष शिव धरतीवरती विचरण करतात आणि गणपती बाप्पांच्या ह्या सणात गणपती बाप्पा स्वतः धरतीवरती विचरण करतात। तर अशी ही सुवर्णसंधी मला गमवायची नव्हती, त्या कारणाने रेकॉर्डिंग करता आलं नाही। असो, पण आज मी एका नवीन प्लेलिस्टसोबत आलो आहे, एक नवीन सिरीज सुरू करायची आहे, ह्या उद्देशाने मी आज आलो आहे। तर ही प्लेलिस्ट श्रीनाथ यांच्या आभूषणांबद्दल आहे। नवनाथ कोणते कोणते आभूषण, कोणते कोणते चिन्ह, कोणते कोणते वस्त्र किंवा कोणते कोणते त्यांच्यासोबत सामग्री असायची, ह्या सर्व टॉपिक्सवरती मी ही सिरीज बनवली आहे। तर या सिरीजचा हा आपला पहिला भाग आहे आणि ह्या भागामध्ये मी नाथांचं पहिलं आभूषण, जे त्यांच्या दीक्षेत पहिली भेट गुरु त्यांच्या शिष्याला देतात, त्याचं वर्णन करणार आहे। नाथांच्या आभूषणांबद्दल सर्वांनाच आकर्षण असतं, गूढता असते व सर्वांनाच जाणून घ्यायचं असतं की हे नाथांचे आभूषण कोणते कोणते आहेत। श्रीनाथांचे आभूषण हे आध्यात्मिक दृष्टिकोनाने महत्त्वाचे आहेतच, परंतु ह्याचं वैज्ञानिक महत्त्व देखील भरपूर आहे। नाथांचे प्रत्येक आभूषण, चिन्ह हे काही ना काहीतरी कारणास्तव नाथांनी परिधान केलेले असतात। तो मुख्य कारण, तो मुख्य हेतू आज बघता विलुप्त झाला आहे, पण त्या आभूषण मात्र अजूनही नाथ योगी त्यांच्यासोबत घेऊन चालतात। त्यांचा मुख्य उपयोग किंवा त्यांचा मुख्य कार्य हे अजूनही काही नाथयोगींना माहिती नाही आहे, किंवा जे नाथ परिवारात जुळलेले आहेत त्यांना त्या गोष्टीची जाण नाही आहे। परंतु आज मी ते प्रत्येक आभूषण जे नाथ स्वतःसोबत ठेवत किंवा स्वतःच्या पूजेमध्ये स्वतःच्यासाठी उपयोग करत किंवा देश कल्याणासाठी ते उपयोग करत ते प्रत्येक सामग्रीचं मी आज वर्णन करणार आहे। तर जास्त विलंब न लावता आज आपल्या पहिल्या सामग्रीबद्दल आपण चर्चा करू। सर्वप्रथम तर नाथ दीक्षेमध्ये 4 पदं दिली जातात। ती 4 पद कोणती? साधक, योगी किंवा जोगी, त्यानंतर अवघड आणि शेवटी आहे तो स्वतंत्र नाथ। एका साधकाला नाथ या पदवीपर्यंत जायला अनेक परीक्षा द्याव्या लागतात, अनेक कठीण साधना कराव्या लागतात, तेव्हा जाऊन तो नाथ या गुरुगादीवर बसतो। साधक ते नाथ हा प्रवास अत्यंत खडतर आहे। सामान्य माणसांना ते जमणं अवघड किंवा कठीण आहे। त्यामुळे नाथांचे आभूषण काय आहेत हे गुप्त राहतात आणि सामान्य जनमानसांना कळत नाही। मूलतः ते गुप्त राहणं गरजेचं पण आहे, पण नाथ भक्त म्हणून आपल्याला त्या आभूषणांची, त्या चिन्हांची माहिती असणं गरजेचं आहे व ते गुरु आपल्या शिष्याला का भेट करतात, ते गुरु आपल्या शिष्याला का परिधान करायला सांगतात, त्याचं वैज्ञानिक, त्याचं आध्यात्मिक कारण काय आहे, त्याचं महत्त्व काय हे समजायला हवं। तर सर्वात प्रथम
तसं तर बघायला गेलं तर नाथपंथात 7 प्रकारच्या दीक्षा दिल्या जातात. त्या 7 प्रकारच्या दीक्षामध्ये सर्वात प्रथम जी दीक्षा दिली जाते ती असते गुरुदीक्षा. गुरुदीक्षेमध्ये गुरु आपल्या शिष्याला सर्वप्रथम गुरुमाळ अर्पण करतो. गुरुमाळ भेट करतो, अर्पण नाही करत, भेट करतो. आणि त्या बदल्यात शिष्य गुरूंना 5 फळांचं आणि 1 भगव्या वस्त्राचं जे संचित असतं ते अर्पण करतो गुरुच्या चरणी. तर सर्वात पहिलं आभूषण आहे रुद्राक्षाची माळ, जी नाथपंथात खूप प्रामुख्याने वापरली जाते व नाथपंथात ह्याचा खूप मोठं प्रचलन आहे. सर्वात पहिलं आभूषण दिलं गेलेलं आहे हे रुद्राक्षाची माळ. त्याचं वैज्ञानिक कारण काय, आध्यात्मिक कारण काय आणि ह्याचं महत्त्व काय हे मी आज वर्णन करेन. सर्वप्रथम यूट्यूब्सवरती अनेक व्हिडिओ आहेत जे रुद्राक्षाचे आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व सांगतात, त्याचा उपयोग सांगतात. तर या ठिकाणी ते वेगळं असं सांगण्याची गरज नाही आहे, परंतु थोडक्यात सांगायचं झालं तर रुद्राक्षाचे अनेक महत्त्व आहेत. हार्ट पेशंट्स, BP लो होणं किंवा हाय होणं, BP कंट्रोल होतं रुद्राक्षामुळे. हार्ट पेशंटचे हार्टचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, लंग्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. इतकंच नाही तर रुद्राक्ष रोजच्या जीवनामध्ये आपल्याला हेल्थ रिलेटेड खूपसे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करतो. जर धार्मिकरित्याने पाहिलं गेलं तर स्वतः शिवशंकर हे रुद्राक्ष धारण करत होते. शिवशंकर हे परम वैष्णव होते आणि असे परम वैष्णव जेव्हा रुद्राक्ष धारण करायचे तेव्हा ते अत्यंत आध्यात्मिक स्वरूपाच्या पातळीवर असायचे. धार्मिक पद्धतीत शिवशंकर शिवमहापुराणात सांगतात की जेव्हा धार्मिक पद्धतीने पूजा केली जाते तेव्हा जेव्हा रुद्राक्ष जर एखाद्याच्या गळ्यात नसेल तर मी त्याची पूजा स्वीकारत नाही. इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ही रुद्राक्ष. त्यामुळे गुरु सर्वप्रथम शिष्याला रुद्राक्षाची माळ भेट करतो, ज्या रुद्राक्ष माळेला गुरुमाळ देखील बोलतात किंवा सिद्धमाळ देखील बोलतात. तर हा होता नाथांचा पहिला आभूषण जो गुरुदीक्षेमध्ये दिला जातो. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे तुम्हाला येणारे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच भेटेल. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. श्री नाथ महाराजांच्या चरणी ही प्रार्थना असेल की सदैव माझे भक्त मंडळी, साधक व इतर अनुयायी सुखी, समाधानी व उदंड आयुष्य लाभून नेहमी त्यांच्या कार्यात त्यांना यश भेटेल. लाख निरंतर आदेश.